केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? ऑप्शन 1 लोकमान्य टिळक, ऑप्शन 2 विष्णू शास्त्री पंडित, ऑप्शन 3 महर्षी कर्वे, ऑप्शन 4 र.धो. कर्वे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 लोकमान्य टिळक. प्रश्न दुसरा, हिंदू कोड बिलाची निर्मिती कोणी केली होती? ऑप्शन 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद, ऑप्शन 3 लोकमान्य टिळक, ऑप्शन 4 गो. आगरकर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न तिसरा, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव हे होते? ऑप्शन 1 जयसिंगराव, ऑप्शन 2 यशवंतराव, ऑप्शन 3 जयाजीराव, ऑप्शन 4 उदयसिंग. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 यशवंतराव. प्रश्न 4, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय डॅश आहे? ऑप्शन 1 60 वर्ष, ऑप्शन 2 62 वर्ष, ऑप्शन 3 45 वर्ष, ऑप्शन 4 58 वर्ष. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 62 वर्ष. प्रश्न 5, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 1 भगतसिंग, ऑप्शन 2 चंद्रशेखर आझाद, ऑप्शन 3 महात्मा गांधी, ऑप्शन 4 नेताजी सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नेताजी सुभाषचंद्र बोस. प्रश्न 6, सरन्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो? ऑप्शन 1 उपराष्ट्रपती, ऑप्शन 2 राष्ट्रपती, ऑप्शन 3 पंतप्रधान, ऑप्शन 4 लोकसभेचा अध्यक्ष. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कोठे आहे? ऑप्शन 1 दिल्ली, ऑप्शन 2 सारनाथ, ऑप्शन 3 पटना, ऑप्शन 4 वैशाली. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सारनाथ. प्रश्न 8, CBI ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 गुप्त वार्ता, ऑप्शन 2 पासपोर्ट, ऑप्शन 3 गुन्हे तपास, ऑप्शन 4 वाहतूक व्यवस्था. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गुन्हे तपास. प्रश्न क्रमांक 9, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? ऑप्शन 1 विधान परिषद, ऑप्शन 2 विधानसभा, ऑप्शन 3 राज्यसभा, ऑप्शन 4 लोकसभा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 राज्यसभा.